निवडणुकांसाठी सगळेच संभाव्य उमेदवार कामाला लागलेत, मात्र यावेळी स्वतःच्या शुद्ध चारित्र्यावरून गळा काढणाऱ्यांना निवडणूक आयोगाने चाप लावलाय। यामुळे गुन्हेगारी सोडून शुद्ध होण्यासाठी राजकारणात शिरू पाहणाऱ्यांचं स्वप्न भंगणार आहे। आपण पाहूयात आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांचा स्पेशल रिपोर्ट। आमच्या एवढी ताकद आहे की आम्ही परिसरात राहतो। गुन्हेगार जरी आमच्या बरोबर आला तरी तो वाड्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाही। भाजपत गुन्हेगारांचा प्रवेश होतो आणि तो वाल्याचा वाल्मिकी होतो। यावर शिक्कामोर्तब करणारे पिंपरी चिंचवडच्या राज्य कार्यकारिणीच्या मेळाव्यातलं हे गडकरींचं वक्तव्य। पण आता मात्र सगळ्या पक्षात असे किती गुन्हेगार आहेत ते निवडणुकीत उघड होणार आहे। प्रॉमिनंट असं जाहिरात पाहिजे। डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांच्याकडे त्यांना रिपोर्ट पण देणे अपेक्षित आहे की आम्ही अशा प्रकारचं जाहिरात दिलेला आहे। हा फार एक मोठा बदल आहे। बेसिकली याचा फायदा असा होणार आहे की हे लोकांना कळेल बेसिकली की नेमके ज्या उमेदवारांना मी निवडतो त्यांची पार्श्वभूमी काय आहे, कसे आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली असता पुढील गोष्टी समोर आल्या। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राजकीय गुन्हे दाखल असल्याची कबुली, श्रीरंग बारणे राजकीय गुन्हे दाखल असल्याची कबुली, पार्थ पवार गुन्हेगारीची पाटी कोरी, डॉक्टर अमोल कोल्हे गुन्हेगारीची पाटी कोरी। निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या माध्यमातून जी नियमावली केली त्याचं मी प्रथमतः खरं तर स्वागत करतो। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला स्वतः केलेले गुन्हे आणि त्याची स्वतः जनतेला कबुली द्यावी लागणार आहे। तर समाजात उजळ माथ्याने वावरण्यासाठी गुन्हेगार पक्षांमध्ये प्रवेश करतात असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। तर हे ज्यावेळेला वाल्याचं वाल्मिकी करतात याचा अर्थ सगळ्या गुन्ह्यातून मुक्ती देऊन त्याला काहीतरी असं एक मोठं त्याच्याभोवती वलय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आम्ही वाल्याचा वाल्मिकी करतो वगैरे या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत। पण निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे की त्यांना फार मोठी चापराक बसणार आहे। हे जरी असं असलं तरी सुद्धा केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे तेवढेच फक्त काही गुन्हे घडलेत ह्याकडे न बघता अजूनही ह्याला थोडं व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे। त्यामुळे मतदार राजानंच आता सजगतेने मतदान करून आपला प्रतिनिधी निवडण्याची गरज आहे आणि ती प्रत्येक मतदाराची जबाबदारीही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डोंबरेसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। लोकसभा असो वा विधानसभा, जिल्हा परिषद असो की पंचायत समित्या किंवा अगदी महापालिकेची निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, मात्र त्यांना शिक्षा होते का हा संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे या गुन्ह्यांकडे केवळ सोपस्कार म्हणून पाहिलं जातंय का हाही प्रश्न उपस्थित होतो। निवडणूक पारदर्शी आणि परिणामकारक पार पडावी यासाठी आदर्श आचारसंहिता लागू केली जाते। ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये आचारसंहिता भंग झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात। गुन्हे दाखल होणाऱ्यांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने समावेश असतो। मात्र प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दाखल होणाऱ्या शेकडो गुन्ह्यांचं पुढे काय होतं याचा पत्ता लागत नाही। एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या गुन्ह्यांवर। 2009 मध्ये पुण्यात 118 आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले होते। 2012 मध्ये खडकवासला पोटनिवडणुकीमध्ये 5 गुन्ह्यांची नोंद झाली होती। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये 305 आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले होते। 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये 22 आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले होते आणि 22 गुन्ह्यांपैकी 7 खटल्यांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। 6 गुन्ह्यांचा तपास बंद झाला तर 9 गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत। तर 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 23 गुन्हे आचारसंहिता भंगाचे दाखल झाले होते। 23 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। एका गुन्ह्याचा तपास बंद झाला तर 13 गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत। मोठ्या पक्षाची प्रचंड खर्च करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग त्यांच्या वाटेला जात नाही, मात्र छोटे पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांना मात्र आचारसंहितेचा खूप जाच होतो। प्रचारामध्ये जे दांडगाई करतील त्यांच्यावरती निवडणूक आयोग काही वेळेला खटले दाखल करतं, परंतु त्या खटल्यांचं पुढं काहीही होत नाही। न्यायालयीन विलंबाच्या प्रक्रियेत ते खटले अडकून राहतात आणि पुन्हा उमेदवार असंच मानतात की खटले दाखल होत असतात, त्याची काही चिंता करायची नाही। आचारसंहिता राबवण्यासाठी घडलेले गुन्हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज आदी तांत्रिक पुरावे उपलब्ध असताना
न्यायालयासमोर क्वचितच ठेवले जातात। आचारसंहिता भंगाच्या पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडेही शेकडोनी तक्रारी येत असतात। मात्र या तक्रारींमधून फारसं काही निष्पन्न होत नसल्याचं चित्र आहे। सर्वच पॉलिटिकल पार्टी आचारसंहितेबद्दल सिरियस नाही आहेत। प्रत्येकजण भंग करतात म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणीही ते लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा विचार करत नाही। अर्थात कायदे चांगले आहेत, ह्याचं पालन व्हायला हवं। आणि दुसरं कारण मला जे वाटतं की पोलीस फोर्स जो आहे तो इलेक्शनच्या वेळेला त्यांना अनेक ड्युटीज असतात आणि ह्याच्यासाठी जर स्पेशल स्क्वॉड, स्पेशल ब्रांच, स्पेशल प्रॉसिक्युशन एजन्सी जर असेल तरच मेरिटवर चांगल्या केसेस दाखल होतील। निवडणुकीत आचारसंहिता ही आदर्श ठरवली जाते। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक व्हावी, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून आचारसंहितेची रचना करण्यात आली आहे। पण प्रत्यक्षात मात्र व्यवस्थेतल्या मानवी चुकांमुळे आचारसंहिता आदर्श ठरण्याऐवजी केवळ फार ठरतायत। निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।